नमस्कार. सरळ आणि सोपी भगवद्गीता या सिरीजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. या भागाचा क्रमांक आहे 89. विश्वरूप दर्शन योग म्हणजेच गीतेतला 11वा अध्याय हा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करत आहोत. आजूबाजूला आपण कित्येक गोष्टी बघत असतो. कधीकधी एखादे असे दृश्य दिसते की आपण भारावून जातो. असे वाटते की ही या विश्वापलीकडची गोष्ट असणार. असेच काही अर्जुन आता बघणार आहे. आपल्या सर्वांना हे काय आहे हे जाणून घ्यायला उत्सुकता असणार. चला मग एपिसोडला सुरुवात करूया. दिवि सूर्यसहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भासदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः. हा 11व्या अध्यायातील 12वा श्लोक. संजय या श्लोकातून श्रीकृष्णांच्या दिव्य रूपाबद्दल धृतराष्ट्र यांना सांगतात की जर आकाशात एकाच वेळी 1000 सूर्यांचे तेज प्रज्वलित झाले तर ते सर्व शक्तिमानाच्या तेजासारखे असेल. मागच्या भागात आपण हे जाणून घेतले की श्रीकृष्णांचे भव्य रूप बघता यावे म्हणून त्यांनी अर्जुनाला दिव्य दृष्टी प्रदान केली. ही दिव्य दृष्टी अर्जुनाला केवळ दिव्य स्वरूप पाहण्याचीच नाही, तर त्याचा सखोल अर्थ समजून घेण्यास आणि त्याचे विश्लेषण करण्यास मदत करेल. म्हणजेच कुठल्याही गोष्टीचा सखोल अभ्यास हा आपल्या दृष्टीवरच नाही तर दृष्टिकोनावर देखील अवलंबून आहे. आज आपण अर्जुनाला या दिव्य दृष्टीतून भगवंत कसे दिसले, त्यांचे दिव्य रूप कसे होते याबद्दल बोलूया. जे आपण श्लोकात वाचतो ते संजय यांनी धृतराष्ट्र यांना सांगितले होते. महर्षी वेदव्यास यांनी संजयला दिव्य दृष्टी प्रदान केली होती आणि म्हणून संजय अचूकपणे कुरुक्षेत्रावर काय घडत होते हे सांगू शकत होते. भगवंतांचे हे रूप जे बघतील त्यांच्यात आदर, विस्मय किंवा अस्टॉनिशमेंट आणि भीतीच्या भावना निर्माण होतील, कारण हे रूप परमात्म्याची भव्यता आणि वैभव दर्शवते. आणि म्हणून संजय श्रीकृष्ण यांना महायोगेश्वर असे म्हणतात. संजय श्रीकृष्णाच्या दैवी स्वरूपाबद्दल 10व्या श्लोकात म्हणतात की भगवंतांचे अनेक वक्त्र नयनम होते, म्हणजे श्रीकृष्णांचे अनेक चेहरे व डोळे होते. ह्याचा अर्थ असा होतो की श्रीकृष्ण सर्वव्यापी किंवा ऑमनीप्रेझेंट आहेत. त्यांच्यात पूर्ण विश्वात काय आहे आणि काय घडतंय हे पाहण्याची क्षमता आहे. भगवंतांचे अनेकाद्भुत दर्शनम होते, म्हणजे अर्जुन जे पाहत होता ते आपल्या भौतिक जगाच्या पलीकडे होते. हे दृश्य विलक्षण किंवा एक्स्ट्रॉर्डनरी आहे, आपल्या मानवी अनुभवाच्या पलीकडे. भगवंतांचे अनेक दिव्याभरणम होते, म्हणजे श्रीकृष्णांवर अनेक दैवी अलंकार किंवा दागिने होते आणि हे त्यांच्या शक्तीचे प्रतीक होते. भगवंतांचे दिव्यानेकोद्यतायुधम होते, म्हणजे श्रीकृष्णांच्या हातात अनेक दैवी शस्त्र किंवा वेपन्स होते. हे त्यांची धर्माचे रक्षण करणे आणि अधर्माचा नाश करणे याची शक्ती दर्शवते. पुढे 11व्या श्लोकात संजय काय सांगतात ते बघूया. भगवंतांवर दिव्य माल्याम्बराधरम होते, म्हणजे श्रीकृष्णांनी दैवी माळा आणि वस्त्रे प्रदान केली होती, ज्यामुळे अर्जुन त्यांच्या पवित्रता, आध्यात्मिक कृपा आणि दैवी सौंदर्याचा अंदाज लावू शकला. दिव्य गांधानुलेपनम म्हणजे भगवंतांच्या भोवती दैवी सुगंध होता. सर्वाश्चर्यमयम देवम म्हणजे श्रीकृष्णांचे हे रूप केवळ अनंत नाही तर असंख्य चमत्कारांनी भरले होते. अनंतम विश्वतो मुखम
म्हणजे त्यांचे चेहरे, त्यांच्या दृष्टीला काही मर्यादा नव्हत्या. सर्व दिशांना असलेले त्यांचे हे असंख्य चेहरे विश्वात काय घडतंय हे बघू शकत होते. त्यांचे हे रूप सूर्य सहस्रस्य होते, म्हणजे हजारो सूर्य जर आकाशात दिसले तर जे दृश्य निर्माण होईल अगदी तसेच. सूर्य हा नुसता प्रकाशाचा प्रतीक नव्हे, तर सूर्य हा शक्तिशाली देखील असतो. म्हणजे भगवंतांचे रूप प्रकाश आणि शक्ती दर्शवते. एखाद्या व्यक्तीला हे सर्व ऐकून वाटेल की ह्यात आपण श्रीकृष्णांच्या कपडे, त्यांच्या हातात असलेले शस्त्र, त्यांच्या भोवती असलेला सुगंध किंवा त्यांच्यावर असलेले रत्न दागिने याबद्दलच ऐकतोय. पण इंग्रजीत एक म्हण आहे, ब्युटी लाईज इन द आईज ऑफ द बिहोल्डर. भगवंतांचे हे रूप बघायला एक प्रकारचे आध्यात्मिक अंतर्ज्ञान किंवा स्पिरिच्युअल इंट्युशन हवी. परमात्म्याशी जोडण्याचा एक मार्ग म्हणजे ध्यान अभ्यास. आणि याच अभ्यासाने आपण परमात्मा यांचे हे विश्वरूप आपल्या मनातील दृष्टिकोनातून बघू शकतो. याच रूपाचे खोलात वर्णन करत असलेले संजय अजून काय बघतात हे जाणून घ्यायला भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.